कोजुकाई वर्सेस घर खर्च, नात्यांमधला आर्थिक बॅलन्स. भारतामध्ये पूर्वी अशी एक सुंदर परंपरा होती. पगार आला की तो घरातील लक्ष्मीकडे म्हणजे पत्नी किंवा आईकडे दिला जायचा. घरचा खर्च, बचत आणि संपूर्ण आर्थिक नियोजन तिच्याच हातात असायचं. पण आजच्या काळात ही परंपरा भारतात हळूहळू दुर्मिळ होत चालली आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे जपानमध्ये हीच पद्धत अजूनही एका नव्या आणि थोड्या वेगळ्या स्वरूपात जिवंत आहे. तिथं अनेक विवाहित पुरुष आपला पूर्ण पगार पत्नीला देतात आणि घरातील सगळ्या आर्थिक जबाबदाऱ्या जसं की खर्च, बचत आणि गुंतवणूक तीच सांभाळते. त्याच्या बदल्यात पतीला दर महिन्याला एक ठरलेली रक्कम दिली जाते, ज्याला कोजुकाई म्हणतात. ही रक्कम तो स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरतो, जसं की लंच, हॉबीज, प्रवास किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी. ही पद्धत पारंपरिक जेंडर रोल्स मधून विकसित झाली आहे, जिथं पुरुष कामावर लक्ष देत होते आणि स्त्रिया घर चालवत होत्या. त्यामुळे घरात आर्थिक शिस्त राहते, बचत सातत्यानं होते आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. असं असलं तरी आधुनिक काळात जपानमध्येही बदल दिसून आलेत. नव्या पिढीतील कपल्स अधिक प्रॅक्टिकल अप्रोच स्वीकारतायत. काही जण जॉईंट अकाउंट वापरतात, तर काही जण आपापले स्वतंत्र फायनान्स ठेवतात. बदलता लाईफस्टाईल, कामाची पद्धत आणि आर्थिक गरजा यामुळे ही परंपरा हळूहळू इव्हॉल्व्ह होतीये. म्हणजेच भारतात कमी होत चाललेली ही परंपरा जपानमध्ये अजूनही टिकून आहे, फक्त नवी विचारसरणी आणि पद्धतींसह.